السلام عليكم ورحمة الله وبركاته. आपलो लास्ट काही मजलिसची आपलो जो टॉपिक जो चाललेलो आहे तो ह्या चीजवर रिव्हॉल्व होतंय की आपण जी आहे हर तो चीज ज्यानी आपल्या कुलूबला जी आहे नुकसान पोचतं आणि कुलूबचा जो अफेअर आहे, जो स्टेट आहे, तो अल्लाच्या नजदीक किती अहमियत सो हामिल आहे की आपल्याला किती आपल्या कुलूबची जी आहे ती केअर करूया पाहिजे. आणि आपण तर सगळं वजुहात बघलं की ज्याच्यानी आपल्या कुलूबला जी आहे ती अलग अलग बिमारी पैदा होतात आणि अल्लाची इबादत, अल्लाला अल्लाची जी तौहीद आहे, अल्लाला मानण्याची जी क्रायटेरिया आहे, त्याच्यातले शैतान जी आहे ते आपल्या कुलूबवर कैसो हमलो करतं. आपल्याला दुनियाच्या इकडं जी रगबत आहे ती आपल्या हातून किती शदीद ह्यानी तो टाकतं आणि गुन्हाच्या इकडं आपल्याला ज्या तरीक्याने तो दावत देतं. तर ह्यो जो चीजो हात की जेव्हा इन्सानचा जी कुलूब आहे त्याच्यावर जेव्हा मेहनत नाही झालेली आहे, तो आपल्या कुलूबचो जेव्हा तो काळजी नाही घेत, तेव्हा शैतान जी आहे ती त्याला डिसीव करण्यातले त्याला सही राहशी जी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमने आपल्याला जी राह दाखवले त्याशी दूर घेऊन जाण्यात तो कामयाब होतो. आणि ह्यो जो शैतान आहे त्यांनी नॉर्मल इन्सानला तर सोडा, त्यांनी अंबियाला पण नाही सोडला. तो इतको पाटीर लागतं की त्याच्या समोर जी आहे की इवन जर अल्लाचं एकदम मुकर्रब जर बंदा आहात तर पण त्याशी जी आहे मग बसतात. तर आपल्याला आपलं जो अगर अफेअर आहे तर आपल्याला किती लेवलवर जाऊन त्या चीजची काळजी घ्यायला पाहिजे. एक त्याचा एक जो अंदाज, एक एक जी त्याची किती आपल्याला काळजी करायला पाहिजे ह्याची एक आयडिया जी आहे ती आपल्याला खूप आत्तापर्यंत समजता येते. पण जेव्हा शैतान ह्या चीजला कामयाब होतं तर त्याचं प्रॉब्लेम हे होतं आपल्यासाठी की आपण जी आहे ती गुन्हातले मुनव्वीस होतं. आपल्याच्याने सिनिंग स्टार्ट होतं. आणि ती जेव्हा होतं तेव्हा हदीसला येतं की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलतात की हर जी गुन्हा तुम्ही करता हो त्याच्या बदल्यातले तुमच्या कुलूबवर एक दाग लावलं जातं, कालो दाग लावलं जातं. आणि जेव्हा तुम्ही गुन्हावर गुन्हा जेव्हा करत जाता तर तुमचा कुलूब जी आहे ती काला पडतं. आणि जेव्हा ती काला पडतं त्याचं फर्दर इम्प्लिकेशन हे होय की ती सक्त बनत तुमच्यासाठी दिलातले. आणि जेव्हा ती सक्त बनतं तेव्हा अल्लाह आणि रसूलचं जेव्हा तुमच्या समोर जिकर होतं तर तुमच्या डोळ्यांशी आसवा नाही येत. आणि जेव्हा ती आसू नाही येत इट इज वन ऑफ द इंडिकेशन, आपल्यासाठी ती एक इंडिकेशन आहे की मना माझ्या कुलूबचा जो आहे तो जायजो घ्यायला पाहिजे. आज जर मी आता लोकांना जर विचारला की तुम्ही अल्लाह आणि रसूलच्या ह्याच्यातले जाऊ तुम्ही एकटंच हाव, तुम्ही त्यांच्या बारेत जो सोचता तर किती असं मोकं होतं की तुम्ही अल्लाहला याद करून, आखिरतला याद करून, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचं त्यांची जी जुदाई या आपल्यासोबत नाही आहात, या त्यांनी जी दावतचं जी केले आपल्यापर्यंत दिन पोहोचवले, त्यांनी आपल्यासाठी जो मशक्कत उठवले तो जो याद करून आपल्या डोळ्यांशी कितीदा हसू येईल. आणि ती जर हसू ना येल्या तर दॅट इज अन अलार्म की तुम्ही चेक करा काय तुमचा कुलूब हार्डन तर नाही झालाय. आणि जेव्हा ही हार्डन होतं तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी आपल्याला ऐशीच नाही सोडले.
जेव्हा तुम्ही आयडेंटिफाय कराल की तुमच्या कुलूबला प्रॉब्लेम आहे, तर त्याला नरम करण्याचं अलग अलग तरीकेकार पण रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी इर्शाद फरमावले. तरीकेकार मोठा, पण आज ज्या ह्याच्यावर म्हणा जी तुमच्या समोर जो जो जिकर करायचो आहे, तर ती ही जी हदीस आहे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची, की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इर्शाद फरमावतात की लोकांनो, मी तुमच्यावर जी आहे ती कब्रस्तानातले पहिले जाण्यासाठी जी आहे मी तुम्हाला मना केला, पण आता जी आहे मी तुम्हाला परमिशन देताय की तुम्ही कब्रस्तानातले जावा. आणि ह्यासाठी जावा ती पण रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इर्शाद फरमावतात की ह्यासाठी जावा की ती तुमच्या दिलाला मौम करल, ती तुमच्या हार्टला जी आहे ती सॉफ्टन करल, नरम करल तुमच्या दिलला. आणि जेव्हा ती होईल, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीसलाच इर्शाद फरमावतात की जेव्हा तुमचं दिल नरम होईल, इट विल ब्रिंग टीयर्स इन युअर आईज, तुमच्या डोळ्यांशी काय आहे, आसू येतील. आणि तुम्ही काही गलत जुबानी करू नको. ही जी आहे ही अहमद हाकिम अल हाकिमची पण रिवायत आहे, सही रिवायत आहे. तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी या हदीसला जो आता मी तुमच्या समोर जो तफसर केलो की दिल जेव्हा तुमचा सख्त होते, तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी टू द पॉइंट सांगले की तुम्ही काय करा, कब्रस्तानातले जावा. आणि ती काय करल की तुमच्या दिलला जी आहे जेव्हा तुम्ही जाल, तर ती कशासाठी जा, तर फरमोलेन की ती तुमच्या दिलाला नरम करेल. आणि तुमच्या ती जेव्हा होईल, जेव्हा दिल तुमचा नरम होईल, तेव्हा तुमच्या डोळ्यांशी आसू आहे. आणि ही जी आसवाचा जो जिकर आहे हदीसला, तर तुम्ही बोलाल की ह्याच्यातले का माझ्या डोळ्यांशी मला आसवा का आणायची. तर एका दुसऱ्या हदीसला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इर्शाद फरमावले की जो शख्स अल्लाहच्या यादनी, अल्लाहच्या खौफनी, अल्लाहच्या रजानी बोला, अल्लाहचं बस याद करून जो आहे त्याच्या डोळ्यांशी जर अल्लाहच्या जर तो आसवा जर त्याच्या डोळ्यांशी येतात त्याच्या चेहऱ्यावर, तर हदीसला येतं ती जी आसू ज्याच्या चेहऱ्यावर आल्या त्या चेहऱ्याला किंवा जहन्नमची आग जी आहे ना, ती त्याला टच नाही करत. तर बात जी है ती ती जी आसूची जी बात आहे ती अशीच नॉर्मल नाही. त्याच्या पाठीमागे मोठी जी आहे ती त्याच्या पाठीमागे सक्सेस ठेवलेलं आहे, की जर कोण तुम्ही कामयाब झाल्या ह्या तुमचा जो तकवा आहे आणि तुमची जी जात आहे त्याच्यातली अल्लाची जर इतकी मोहब्बत आणि अल्लाच्या खौफशी अल्लाचा तकवा जो आहे तो त्या लेवलवर जर येतंय आणि तुमच्यात ही कैफियत येते की तुम्ही अल्लाच्यासाठी रडणारं जर बनले आहोत, तर जहन्नमची आग जी आहे ती तुमच्या चेहऱ्याला जी आहे ती टच नाही करू शकत. आता या हदीसशी मोप काही चीजो आता पुढं आपण बघू की मोप काही चीजो खुलत जातील. त्याच्यात आता एक पहिली जी चीज मला तुमच्या समोर ठेवायची आहे ती ही आहे की आपली जी सराउंडिंग आहात, आपण ज्या सराउंडिंगला आहोत, तर ती आपल्या हार्टच्या कंडिशनिंग साठी जी आहे तो खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करते. आणि ह्या हदीसला एक चीज आहे की जी कब्रस्तान आहे, जी ग्रेवयार्ड आहे, ती ऐसा लोकेशन आहे की जी तुम्हाला अल्लाचो आणि आखिरतचो याद देते. तर ज्या एन्व्हायरमेंटला तुमचं जास्तीत जास्त ह्यो असेल, ओके, तर त्या एन्व्हायरमेंटचा तुमच्या कुलूबवर जो आहे तो बेस या वेट जो है तो इफेक्ट जो है तो पडणार आहे. आता इन्सान जेव्हा पैदा होतं,
तर तो लाईफच्या अलग अलग स्टेजेसनी जातं. त्याचा बर्थ होतं, चाइल्डहुडला पोचतं, ऍडल्टहुडला पोचतं, मग ओल्ड एजला पोचतं. आणि मग त्याच्यावर जी आहे ती मौत तारी होतं. अल्लाह ताला ह्यो जो स्टेजेस आहेत ते कुरानला सूरा रूमला इरशाद फरमावतात, बाद अऊजु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम. الله الذي خلقكم من ضعف ثم جعل من بعد ضعف قوة ثم جعل من بعد قوة ضعفا وشيبة يخلق ما يشاء وهو العليم القدير. अल्लाह ताला इरशाद फरमावतात की आम्ही तुम्हाला विकनेसच्या हालतीतल्यान जी आहे पैदा करतो आणि मग तुम्हाला मी स्ट्रेंथ देतो. कवा स्ट्रेंथ देतो? त्या विकनेसच्या नंतर जी आहे ती स्ट्रेंथ देतो की जेव्हा तुम्ही जवान बनता आणि त्या जवानीच्या ह्यावर पोचल्याच्या नंतर तुम्ही तिसऱ्या स्टेजला पोचता. आणि ती स्टेज काय आहे की आम्ही तुम्हाला वापस ती विकनेस देतो. बुढ्यापाच्या ह्याच्यावर जेव्हा तुम्ही पोचता आणि तुमचं जर बाल हात तर काय होतात तर ग्रे होतात. अल्लाह ताला जैसा पाहिजे तैशी तखलीक करतं. आणि अल्लाह ताला जी है अलीमुल कदीर हात. त्यांना वेस सगळा काही ऑल नोईंग हात आणि त पॉवरफुल. आता ह्या आयतींशी जी आहे ती आपल्याला एक चीज समजली की इंसान जो है तो हर अलग अलग मरहल्यांशी जी आहे ती आपली मंजिल तय करत असतं. आणि तीच तय करताना जेव्हा तो चाइल्डहुडला आहे तो फिजिकली वीक आहे, इंटेलेक्च्युअली आणि फायनान्शियली तो कुणाच्यावर तरी डिपेंडेंट आहे. आणि तीच हालत त्याच्यावर तवा येतं वापस की जेव्हा तो बुढ्यापर्यंत पोचतं तेव्हा पण तो काय होतं, तो कुणाच्यावर तरी डिपेंडेंट बनतो. पण जेव्हा तो जवानीच्या हालतीत असतं, जेव्हा तो फिजिकली त्याच्यात स्ट्रेंथ आहे, सगळा काही आहे, फायनान्शियली तो बेस आहे, मेंटली ही इज ऑल्सो साऊंड, तेव्हा काय होतं, ह्यो जो चीजो हात तो त्याला डिसीव्ह करतात. आणि त्याच्या हातले एक जी चीज पैदा होतं ती ही आहे की ही एव्हर लास्टिंग आहे. मी ह्या हातले मी ह्या कैफियतला मी म्हणा ह्या कैफियतला मी जगणार आहे. मग कमी चान्सेस आहेत की ह्या स्टेजला माणूस जो आहे तो आपल्या आखिरतचा सोचतं की मना कवा तरी मर्याचा आहे की माझ्यावर बुडापो येईल या मी मरीन. तर त्याला असं वाटतं की ही एव्हर लास्टिंग ही आहे. जर तो रिच आहे तर त्याची तो त्या हातले नसतं की ही माशी राहणारच आहे, ही ट्रान्झिएंट नाही. ही ह्यो जो चीजो हा हेल्थ आहे, हेल्थ कवा खराब होईल तर तो जो आहे तो तितक्या आणि ह्या सगळ्या चीजवर जी आहे ती सोचत नाही. तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ह्याच्या बाऱ्यात इर्शाद फरमावतात की ह्यो जो स्टेट आहे माणसाचो, ही जी कैफियत आहे की ज्या कैफियतला एक यंग जो माणूस आहे जो जीत असतं, तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलतात की जी तुमची खुशो दूर करणारी जी चीज आहे त्याला तुम्ही याद करा. काय आहे ती चीज? ती चीज आहे मौत. की ज्या मस्तीतले तुम्ही हाव आणि त्या मस्तीशी तुम्हाला जर खंचा तुमचा जी माइंडसेट आहे त्याला दुसऱ्या इकडे घेऊन जाणारी जी चीज आहे आणि ती है मौत. त्या मौतला तुम्ही जी आहे की तुम्ही जी आहे ती याद करा. तर जेव्हा तुम्ही मौतचं जेव्हा याद कराल तर तुमचं जो पण काही यो आहात, ज्या पण स्टेटला तुम्ही असाल, तर तुमचं लगेच जो आहे जेव्हा त्या मौतला तुम्ही याद कराल, तर मौतचं याद करून कुणाला खुशी नाही होत. मौतचं जेव्हा इन्सान याद करतं
तेव्हा त्याच्यातले पहिले जर त्याच्यात जर दुनियादारी आहे तर त्याच्यात ही चीज येतं की ही सगळा मी सोडून कैसो जाऊ. आणि ती मौत आहे ती त्याला हकीकत दाखवतं की बाबा तुला ही सगळा सोडून जायचं आहे. तू किती जरी जर चाहलोस तर हकीकत ही आहे की जेव्हा ही चीज येईल की जी पण ज्या ह्याच्यातले तू आता मजतले नास ह्यो चीजो जो आहात ते तुझ्यासोबत नाही राहील. तर या हदीसला जी मी पहिले जिकर केली तर त्याच्यात एक अहम जी बात आली की ज्या जाग्यावर तुम्ही फ्रिक्वेंटली व्हिजिट कराल त्या जाग्याचं तुमच्यावर जी आहे ती इफेक्ट असेल. जर तुम्ही बेस जाग्यावर जाता पण तुमचं जर इंटेन्शन आहात तर जर क्लिअर नाही आहात, जर इंटेन्शन तुमचं बेस नाही आहात की तुम्ही जाग्यावर तर बेस जाता पण त्या बेस जाग्यावर जाऊन पण कामाची हात ती तुम्ही गलत करता. फॉर एक्झाम्पल मस्जिदले तर जाता पण थतं जाऊन तुम्ही कुणाची तरी गिबत करता, कुणाला तरी हकीर जाणता. हा, मस्जिदचा जो आहे तो एहतराम नाही तुम्ही करत तर तुम्ही गेल्यावर तर बेस जाग्या पण ती जी तुमचा जाणं आहे ती जाणं काय आहे की तुमच्यासाठी ती पॉझिटिव्ह नाही जायला. ती जाणं जी आहे ती तुमच्यासाठी प्रॉब्लेम जाईल हो का. त्याचं जे एटिकेट्स आहात हर त्या जाग्याचं त्या एटिकेटचो ह्यो जो आहे तो तुम्ही जो आहे तो फॉलो नाही केला. तैसाच तुम्ही बाजारात गेल्या पण बाजारातल्या ह्या ह्यानी गेल्या की हंशी जी आहे ती मना हलाल रिस्क कमवायची आहे आणि ती हलाल रिस्क कमवून काय आहे की मना माझ्या फॅमिलीच्या साठी जी आहे ती मना प्रोव्हाइड करायचं आहे. मना बाजारातले डिसऑनेस्टी नाही ह्यो जो जागो आहे बाजार जो दुनियातले अट्रॅक्ट करणारो दुनियाच्या इकडे आपल्याला रागीत करणारा जो जागो आहे तो असेल ना तो तो हे मार्केट प्लेस. आणि हंशी सगळं खुराफात होतात. डिसऑनेस्टी थतं ठेवलेली आहे, चिटिंग थतं ठेवलेली आहे, लाईंग थतं ठेवलेली आहे. सेक्स्युअल डिझायरचं फुलफिलमेंटचं जर रास्त आहात तर थतं ठेवलेलं आहात. आणि हे सगळं जो हे आहात पण एक शक जो आहे हे अशा जागेवर जाते की धत्त हे सगळे चीजो हात पण तो आपल्यास आपला बचवतोय तो ह्यानी जाते की मना हंशी माझी रिस्क कमवायची आहे, मना कुणाला फसवायची नाही तर तो गेलोय तो त्या जाग्यात पण तो काय करतोय तो आपल्यासाठी जी आहे ती आपल्यासाठी नेकी कमवतोय. आपला इमान जी आहे आपल्या कुलूबचा जी ही आहे तो थत पण आपली टेक केअर करते. तर एक चीज समजली की जागेची मग अहमियत आहे की तुम्ही कैशा जागेवर जाता आणि थतं तुम्हाला काय करायला पाहिजे आणि त्याच्या हिशोबाने त्याचा जो इफेक्ट असेल तो काय आहे तो तुमच्या कुलूबवर असेल. तर तीच एक हदीसला येतं मुस्लिमची रिवायत आहे की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इर्शाद फरमावतात की सगळ्यात अल्लाहला पसंदीदा जो जागा हा तर हा मस्जिदचा जागो. जो पसंदीदा जागो आहे अल्लाहला तो है मस्जिदचो आणि सगळ्यात हेटेड जो है जो नफरत वालो जो जागो है अल्लाहच्या नजदीक तो है मार्केटचो. तर एक चीज आपल्याला ही क्लिअर झाली की ज्या जाग्यावर तुम्ही असाल त्या जाग्यावर त्या जाग्याचा जो है तो जो है की तुम्हाला अल्लाहच्या इकडे घेऊन जाया आणि अल्लाहशी दूर करूया. तर जर जाग आहात तर मेजर रोल्स आहात तर तर जो आहात ती रोल प्ले करतात. आता ह्याच्यासाठी जसं मी तुम्हाला एक जी एक्झाम्पल दिली की मस्जिदले जाणं या मार्केट प्लेसला जाणं तर तुमचा स्पिरिच्युअल रेडीनेस काय आहे की तुम्हाला त्या जागेवर जाऊन जर तुम्ही त्याचे एटिकेट्स फॉलो केल्या तर तुम्ही आपल्या कुलूबला बचवू शकता. कुणाची जाऊन गिबत केल्या कुणाचं जाऊन हिकरच्यो बात्यो तिकर केल्या
हा, तर तो जागो किती एहतरामचं असो, पण थतं तुमच्यासाठी काही जी आहे ती हासिल होणारा नाही. त्यासाठी जर सुफिया कराम होतं तर ही बात बोलत, काय बात बोलत, की जेव्हा तुम्ही मार्केट प्लेसला असाल, पण तुमचा जी दिल आहे ना, ती मस्जिदलेन ठेवा. म्हणजे की तुम्ही थतं पण जी आहे, तर अल्लाचं जे अहकामात हा ती याद त्याचं याद ठेवा. आणि जेव्हा तुम्ही मस्जिदले नसाल, तेव्हा तुम्ही मार्केटला याद नको करू. म्हणजे दुनियाच्या बाऱ्यात तुम्ही नको सोचू जेव्हा तुम्ही मस्जिदले ना. आणि तो फरमवतात की द बेस्ट चीज तर ही आहे की तुम्ही आपल्या जिसमनी आणि आपल्या दिलनी तुम्ही कथा असा मस्जिदले नसा. पण ह्याच्यावर सगळी लोक आपण ऍग्री करू की आपलं हाल काय आहे, की आपण जेव्हा मस्जिद जातो आणि अल्लाहू अकबर बोलतो, तेव्हा आपण आपला जे माइंड आहे ती पुऱ्या बाजारात फिरत असते. जी काही इसरलेली या जर चीज आहे ती याद येईल आपल्याला नमाजच्या हालतीतले याद येईल आपल्याला. ही मोस्ट ऑफ द टाइम तुम्ही बघा की जर तुमच्या कुलूपची जर तुम्ही सही आणि जर टेक केअर नाही केल्या, तर ह्या प्रॉब्लेम्स येतात. काय आहे की फिजिकली मी तर मस्जिद आहे, पण माझा दिल जी आहे, माझ्या नमाजला काय खुशू नाही. माझा दिल जी आहे ती पुरा सगळ्यावर फिरत फिरत आहे. तर ह्या चीजची जी आहे, तर ही आपण आपल्या दिलला कैसो आपण त्याच्यावर कशी मेहनत करायची. तर त्याच्यात एक जी जी चीज रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमने सांगले, की जेव्हा ही दिलची कैफियत बेस नाही आहे, तर तुम्ही खतं जा, कब्रस्तानातले जा. का? की ती तुमच्या दुनियाशी हटवून खतं अल्लाच्या इकडे घेऊन जाईल. दिलला तुमच्या सॉफ्ट करेल ना, आणि ती सॉफ्ट करेल त्याच्या हातले पुढचं ह्यो काय होणार आहे, की तुम्ही अल्लाच्या हातले ना आखिरतच्या हातले काय तुमच्या डोळ्यांशी जी आहे, तो याद करून तुमच्या डोळ्यांशी आसवा येतील. आता या हदीसला एक जी इम्पॉर्टंट बात आलेली आहे, एक तर चीज समजली की जाग्याची अहमियत. दुसरी चीज जी आपल्या समोर येते की या हदीसला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलतात की मी तुम्हाला पहिले कब्रस्तानात जाण्याशी मना केली होती. आता हरेकानी आज आपण आता बसलेला हाव, हरेकानी जे आहे ते टाइम काढून एक सेल्फ स्टडी करायची आहे की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी हदीस तर पुढे ही बोलतंय की ही बेस्ट चीज आहे की तुमचा कुलूब जी आहे ती नरम होईल, तुम्ही अल्लाशी अटॅच व्हाल, दुनियाशी दूर व्हाल. पण आता रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलतात की तुमच्या लोकांना मी मना केली होती. आणि तर क्वेश्चन आपल्या दिमागात ह्यो या पाहिजे की आता तर, आणि मग बोलतात की आता मी तुमच्या लोकांना अलाव केले. तर ह्याच्यावर आपल्याला थोडा रिसर्च करायचा आहे की ही रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी लोकांना कब्रस्तानातले जाण्याशी मना का केले. आता जेव्हा नॉर्मली जेव्हा बात होतं, तेव्हा लोक ह्याच्यावर तर डिस्कस करतात की बायकांना कब्रस्तानात जाया अलाउड आहे की नाही अलाउड आहे, रसूलनी मना केले होते मग नंतर अलाउड केले. पण ही जी हदीस आहे, ही हदीस बायकांसाठी नाही. ही हदीस ही हदीस जी आहे ती आम हदीस आहे की लोकांना मना केले होते रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी कब्रस्तानात जाण्याशी. तर आपल्याला ह्या बातीवर रिसर्च करायचा आहे की ज्या लोकांना सांगलेन, तो इनिशियल पिरियड होतो की ज्या लोकांनी इस्लाम घेऊन आलं होतं, कबूल केले होते, तर जो मुश्रिक लोक होतं, त्यांनी जी आहे इस्लाम जेव्हा कबूल केले, आणि त्या लोकांना मना केली जाते की तुम्ही कब्रस्तानात काय आहे नको जाऊ. आणि नंतर जी आहे ती त्यांना हुकूम दिलं जातं की आता तुम्ही जाऊ शकता.
तर त्याचो एक जो ह्यो है तो ह्योच आहे की त्यांनी नवीन नवीन इस्लामला दाखल झालं होतं. तर जरी जर तर नवीन नवीन दाखल झालं होतं तर काय अशी चीज होती की जी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी ला अलर्ट झाली की जर मी ह्यांना आत्ता जर कब्रस्तानातल्या जाण्याशी जर त्यांना लावताय ह्या हालतीत, आत्ता आत्ता तर इस्लाम दाखल केले ना, पण ती काय अशी चीज होती की ज्यांना रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कन्सर्न होतं त्याच्याशी, की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी बोलले की नाही तुम्ही थोपा, तुम्ही लोक कब्रस्तानात नको जाऊ. तर ही जी चीज आहे ह्या पॉइंटवर प्रत्येकाने आपलीच एक सेल्फ स्टडी करायची आहे आणि ह्याच्यावर आपण इन्शाल्लाह पुढच्या हॅपलेन जी आहे ती त्याच्यावर हर एकाचा जो काय त्यांनी ह्या बातीवर काय तहकीक केला तर त्याच्यावर आपण इन्शाल्लाह जी आहे ती पुढच्या ह्याला आपण त्याच्यावर डिस्कस करू इन्शाल्लाह. अच्छा, आता काही एक जो ह्यो हात तर जाहिलियतच्या दौरला काय आहे की जर लोक मरत तर त्यांच्यासाठी जर हे लोक होतं की जर इस्लामला दाखल होत होतं तर त्यांच्या अशा काही प्रॅक्टिसेस होत्यो की जर लोक मरत होतं तर त्यांच्या इकडं काही चीज मुनव्वीस करत होतो, त्यांच्या इकडं तर लोक ही करत होतं की ह्या लोकांशी हे जर लोक मेलेले आहात ह्यांच्या जवळ काही सुपर नॅचरल पॉवर्स आहेत आणि त्यांच्याजवळ काही आणि त्यांच्याजवळ काही कनेक्शन्स आहेत. तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमला एक खदशात होता. काय ती खदशात होता की ह्यांनी तर अल्लाच्या वर इमान हल्ले ना आता, पण जर ती लोक त्याच मोडला जर राहिली, मी जर ह्यांना आता इजाजत दिली तर ज्या साऊंड ह्यांनी त्यांच्यातले इमानचो ह्यो होया पाहिजे तो होणार नाही. तर ती जी खदशात होती की त्यांचो थतं काहीतरी जो आहे तो दीनच्या ह्यानी थतं काहीतरी निस्बत होती आणि तो जो कन्सर्न होतो ऑन बेसिस ऑफ दॅट रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी त्यांना मना केले की तुम्ही जी आहे तर थतं तुम्ही जी आहे ती कब्रस्तानातले तुम्ही जाऊ नको. आता मी तुम्हाला एक हिंट देत आहे की जर तो जो मुश्रिक लोक होतं लात मनात उज्जा हुबुल हे जर त्यांचं हदीसचा रेफरन्स आहे की हे जर लोक होतं ज्यांची तर लोक परस्तिश करत त्यांशी त्यांचं कनेक्शन होतं ह्या लोकांशी जी आहे तर लोक अलग अलग चीजसाठी अप्रोच होत तर हे जर लोक होतं तर हदीसला येतं की हे लोक कोण होतं हे जर लात मनात हुज्जा हुबुल हे जर ह्यो जो त्यांचे ह्यो जो होतो की ज्यांच्याजवळ तर त्यांची वर्शिप करत हे लोक कोण होतं तर हदीसला येतं की हे लोक त्या टायमांचं त्यांच्या जाहिलियतच्या दौरला पण त्यांच्या हातले हे लोक सगळ्यात नेक लोक होते आणि जेव्हा ते इंतिकाल होत जेव्हा तो मरत तर त्यांना एक तो अफसोस आहे की हे आम्हाला सोडून गेलं. तर त्या हातले त्यांनी त्यांचं मजस्म बनवले त्यांचे जो कबर होत्यो अलग अलग हे बनवले आणि त्यांना ती ऍक्सेप्टेबल नाही होता की ह्यांच्या बगैर आम्ही आमची जिंदगी कैसी गुजारू शकतो. तर त्या हातले नियम तर त्यांच्यासोबत तितक्याने अटॅच्ड होतं. तर जर माझो कोण करीबी है तो आज जर मरतय आणि मी त्याला जाऊन दफन करताय तर डेफिनेटली मला त्याशी अटॅचमेंट आहे, पण माझा जी पण काही त्याशी अटॅचमेंट असो माझ्यासाठी जी पण काही फिलिंग्स हा तर माझ्यासाठी इस्लामनी जी आहे ती बाउंड्री सेट केला की मी थतं जाऊन जी आहे
मी आपल्या आप्याच्या बाहेर नाही जाऊ शकत, की मी काही पण अजब अजब हरकत नाही तिथं करू शकत. मी माझ्यावर मातम नाही करून घेऊ शकत. का? का ती माझ्या शर्यतनी, माझ्या रसूलनी माझ्यासाठी काय आहे, तो चीजो जो हात तो मना केला. तर एक जी है, एक एक लिमिट आहे. एक त्या जाग्याचो जो एहतराम आहे, त्या जाग्यावर जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, ही रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी ह्याचे जो हात तो गाईडलाईन्स दिले ना, की तुम्ही जाऊन जरी जर तो तुमचा अकारीब हात, बरोबर आहे, तुमच्या ह्यांशी हात एकदम तुमच्या करीबी हात, आज जपण कोण आपल्यासोबत नाही हात, पण आज पण आपण त्यांचं यो करून, बरोबर आहे, अल्लानी त्यांच्यासाठी आपण काय करूया पाहिजे ह्याचो ह्यो अल्लानी जो दीन धरला ना रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम च्या ह्यानी, आणि आपण एकदम सिद्क ह्यानी आपलं यकीन आहे, आपण काय त्याची गवाही देतो की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी आम्हाला मग वाजे तोरवर सांगलेन की तुम्ही त्या लोकांच्यासाठी जर मरहुमीन आहात, की जर आलेमे बरजकची आज जिंदगी गुजारतात, की जर तुमच्या सोबत होतं, पण आज थनशी निघून तर एक स्टेप पुढे गेलं, आलमी बरजकला त्यांची तब्दील झालेली आहे, तर थत हात, तर तुमच्यावर त्यांचे काय राईट्स आहात, त्यांच्यासाठी तुम्ही काय करिया पाहिजे त्यांच्यासाठी, ह्यो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी मग वाजे तौरवर जी आहे ती आपल्याला जी आहे ती तालीमात दिल्या. तर ह्या तालीमातचो लिहाज करून आपल्याला पहिले सगळ्यात इम्पॉर्टंट जो चीज जी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचा जी कन्सर्न होता, ती होता की अल्लाची नाफरमानी. तर जत पण अल्लाची नाफरमानी होईल कब्रस्तानातले, तर त्या चीजशी आपल्याला जी आहे ती मनाई आहे. आणि हीच कन्सर्न होता रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमला, की त्यांनी त्या लोकांना थोपवले की तुम्ही आत्ता नाही, हा, पण जेव्हा त्यांनी बघले की ह्यांची आता तरबियत झालेली आहे, आता जी आहे ती आम्ही ह्यांना जी आहे ती कब्रस्तानातले आता तुम्हाला इजाजत आहे की तुम्ही तिथं जात जा, आणि कशासाठी जात जा ती पण हदीसला पुढं लिहिलेलं आहे, ती आपण बघू. पण हत जी मना एक जी अहम बात करायची आहे ती ही आहे की एक है कब्रस्तान आणि एक है की एक अल्लाचो नेक बंदो, मुत्तकी माणूस, अल्लाचो वलीउल्लाह, अल्लाचो दोस्त. तर अदबची जी इंतिहा आहे की जेव्हा तुम्ही ह्या जाग्यावर जाता, की ती कब्रस्तान आम कब्रस्तान असो, त्याच्यासाठी पण अलग अलग अहकामात आहेत, की जैसा जेव्हा जाल तर पहिले तिथं सलाम अर्ज करा. आता मी सगळ्या रिवायतला नाही जात, पण काय आहे की वाजे तौरवर सांगले की ते तुमच्या सलामला ऐकतात, जवाब पण देतात. ठीक आहे, तुम्ही कब्रस्तानात जाल तर त्यांच्या कब्रवर तुम्ही बैसू नको. एक सगळ्या ह्याचं एक प्रोटोकॉल ही दिलेला आहे की तुम्हाला तिथं खंच्या ह्यानी जायचं. आता बात येते की जेव्हा तुम्ही ऐशा बंद्याच्या कबरवर जाता, की जो अल्लाचो वली आहे, अल्लाचो दोस्त आहे, त्यांनी आपली जिंदगी जी आहे ती अल्लाच्या दीनच्या साठी जी आहे ना ती सर्फ केला, अल्लाच्या दीनच्या साठी दिला. आणि तुम्ही हर बुजुर्ग, हर वलीउल्लाह ची जेव्हा तुम्ही ही उचलून बघाल, जेव्हा त्यांची बायोग्राफी पडाल, तर ऐसच वलीउल्लाह नाही बनलं. आज पण जर लोक त्यांचं नाव घेणार आहात, तर अल्लानी त्यांनी जो कुर्बानी दिले त्याच्या बदल्यातले आजपर्यंत जी आहे ती त्यांच्या दरवर जी आहे, या त्यांचं जी नाव आहे ती लोकांच्या तोंडात आहे, या लोका तुम्हाला त्यांच्या दरवर दिसतील. का? की अल्लाची ही सुन्नत आहे, अल्लाचा निजाम आहे की अल्लाह तालाच्या साठी जी पण काही तुम्ही चीज तर्क कराल, अल्लाच्या साठी तुम्ही खालची चीज जर सोडता,
तो त्याला मल्टिप्लाय करून या त्याला बेस ह्यानी जो आहे, हदीसला येतं की त्याचा रिप्लेसमेंट तो बेस ह्यानी करत. जर तुम्ही एक जय हात आपल्या अशरफी सिलसिल्यांशी जर तुम्ही एक ही जर घेतल्यावर, तर मखदूम अशरफ जहात तर अफगाणशी जी आहे तर बादशाह खानदानशी होतं, त्यांची आपलीच टेरिटरी होती, आपलीच बादशाह सोडून जहात अल्लाच्या दीनवर निघून येतात. आता जेव्हा एक कोण आपलीच पुरी सल्तनत सोडतंय अल्लाच्या साठी आणि अल्लाचं दीन फैलवतंय, लोकांना मुसलमान करतंय, तर काय तुम्ही सोचता जत अल्लाची जत ह्याची बात आहे, काय अल्लाह ताला अशा शख्सला नवाजणार नाही? बिलकुल. त्याचं तर फक्त स्टेट बदली झालोय, तो ह्या जिंदगीशी आलम बरझखच्या ह्याच्यात गेलेलो आहे. पण तीच बात आपल्या पहिल्या मजलिसला आली होती की इमाम मालिक जहात तर जेव्हा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या मस्जिद नबवीतले जेव्हा त्या टायमाचं वक्त जो गव्हर्नर आहे, जेव्हा तो थता आपलं आवाज वाढून बात करत असतं तर त्याला चूप करतात, की त्याला बोलतात की तुला जैसो तवा अदब होतो रसूल त्याच्याहून जास्त आता तुला अदब करायचो. तर हे जे हालात आहात, ह्यो जो शख्सियत आहात जी जाहिलियतच्या दौरला जी लोकांनी केलेत, आज अंमलात ती चीज अंमला नाही करायची आणि ती जर आम्ही करताव तर जी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या हदीसची जी आपल्या समोर बात आली की जाग्याचा जो इफेक्ट आहे तो तुमच्या कुलूबवर आहे, तर आम्ही ह्या जाग्यावर जेव्हा जात आहोत तेव्हा जर तुम्हाला खुराफात दिसतात, ती मग कब्रस्तान असो या वलीउल्लाची कबर असो, तर खतच या अशा जाग्यावर जी आहे तर एहतरामच्या शिवाय दुसरं काही वे आउट नाही. कारण या हदीसच्या ह्यानी काय मिळतंय की ही तुमचा कनेक्शन हंशी जी आहे ती अल्लाशी तुमचा कनेक्शन होते. तुम्ही आखिरतच्या बाऱ्यात सोच देयाची ही जागा आहे, तुमच्यातले तुम्हाला हालवणारी जागा आहे. हत पण जाऊन जर तुम्ही तुमच्यातले ह्यो चीजो जर नाही आयल्यो, मग काय लेवलचा दिल तुमचा मुर्दा झालेला आहे त्याचा अंदाज तुम्ही लावा. पण आजचो आलमिया ह्यो है, मग बुरी बात ही है की ह्या जाग्यांचो आपल्या जवळ जो आहे तो लिहाज नाही. आम्ही ह्या जाग्यांना पिकनिक स्पॉट बनवलेला आणि त्याच्यात सगळ्यात मोठी ही तुम्ही आज खंच्या हे वलीउल्लाह जहात ज गुजरलं, अल्लाचं नेक चाहत बंद ज गुजरलं, त्यांच्या जर तुम्ही मजारवर जाल तेव्हा तुम्हाला अजीब व गरीब नजारा बघायला मिळतील. आणि ह्याचं जो आहे अल्लाहचा जो दीन आहे त्याची जी रूह आहे, रुहानियत आहे, तसव्वुफ बोला त्याला, सुफिया करामच्या नजदीक जी आहे, ह्यो सगळ्यो चीजो जो आहात ते बातील आहेत. ह्यांची मजार घ्या तुम्ही, जतही आहात तुम्हाला हर जाग्यावर तर धागं बांधलेलं मिळतील. काय आहात हे धागं? तुम्ही मजारचं हे घ्या, तुम्हाला टाली लावलेली मिळतील. काय आहात ह्यो चीजो? कवा तुम्ही गौर केल्या ह्या चीजांवर? कोण आहे तर ह्या जाग्यांवर अजब व गरीब हरकतो करते? कोण आहात तर त्या मजारचं तवाफ करतात? दीन बाजूला ठेवा, दीनशी पण जर नाही बघल्या तर एक एहतरामच्या ह्यानी जी आहे तुम्हाला अशा जाग्यावर तुमची काय कैफियत अशी पाहिजे. आणि दीनच्या हातल्या रोशनीतल्या जेव्हा बघता तर तुम्हाला ह्या जाग्यावर काय कर्या पाहिजे
ही तुम्ही जर ऐशो हरकत करताव त्याचं मतलब तुम्ही आपल्या अमलशी सांगताव की माझ्या रसूलनी मला सांगले नाही की मला आता ह्या जाग्यावर काय एहतराम करूयाचं. ह्यो आज आपलो स्टेट आहे. तर जेव्हा जशी बात येईल की जेव्हा तुम्ही ऐशा जाग्यावर जाल आणि खास कर जसा मी अर्ज केला की ज्यांनी आपली जिंदगी अल्लाच्या दीनच्यासाठी ही केला आणि अल्लानी त्याला मग हायर स्टेटस दिला की आज पण लोकांची हात की त्याचं नाव घेणारी हात. तर त्या जाग्यावर जेव्हा जाल तेव्हा तुम्ही बस तुमची जी त्यांनी आपली जिंदगी जी आहे ती अल्लाला गलबो देण्यासाठी आपला सगळा तर्क केला. तुम्ही त्या जाग्यावर गेल्यावर त्यांच्या जरियानी तज वलीउल्लाह आहात त्यांच्या जरियानी काय तुमच्यातले अल्लाचा कनेक्शन होतंय की नाही होत. आणि ती जर नाही होत असला तर तुम्ही त्या वलीउल्लाशी काय फैज हासिल केलं. तर आपल्याला पहिली बात आम्ही ऍक्शन्स काय करतो त्याची तर ही घ्यायचीच आहे. पण जेव्हा रुहानियतच्या एतेबारशी बघाल की आम्ही ह्या जो बुजुर्ग गुजरलेला आहात त्यांच्या ह्याच्यावर जी आमचं जो वलीउल्लाह आहात त्यांच्या आस्थानावर जेव्हा तुम्ही तिथं जाऊन आपलं सेव लावता तर तुम्हाला पहिले तिथं काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे ह्याची क्लिअरिटी तुमच्या समोर असणं खूप जरुरी आहे. आणि ती असल्याच्या नंतर दुसरी जी चीज आहे तर त्यांच्या जरियानी काय तिथं तुम्ही अल्लाला याद करता की अल्लाच तर यादच नाही येलो तुम्ही त्या वलीउल्लाचीच ही करत बसल्या त्यांच्या करामतच हंच वलीउल्ला नाही की त्यांनी आपली सी केला. त्याचे जो कुर्बानी आहात तो जर तुम्ही बघल्या तर जसा मी तुम्हाला आत्ताची एक्झाम्पल दिली की लोकांनी आपले सल्तनत ठुकरून टाकले. काय हे की बस मना अल्ला ढोंडियाचो आहे या मना लोकांना अल्लाशी मिळवून द्यायची. तर ही जर कैफियत नाहीये तर तुम्हाला जी आहे आपल्या स्तौर तरीक्याचं जो पण काही तुमच्यातले राहीज जो हात काय तो मुशाबेहात जाहिलियतच्या दौरशी तर त्याचो प्रत्येकाने जो आहे त्याचो जायजो घ्यायचो आहे. जेव्हा तुम्ही कब्रस्तानात जाता तेव्हा हर हर कबर एक स्टोरी सांगते तुम्हाला की ह्या अशी इतका इतका होता इतकी जायदाद होती इतका ये पण हर इंसान जो ह्याच्यावर राहिलेलो आहे त्याला अंडरग्राऊंड यायचा आहे थोड्या दिवशी. ह्यो तुमचो जागो आहे आणि हत तुम्हाला रियाचा आहे. ह्यो तुमचो जो जागो आहे हत तुम्ही जास्त टाइम राहाल ही हर हर कबर हर जी एक ही जी आहे ती तुम्हाला स्टोरी सांगते. आणि जेव्हा तुम्ही त्या जो अल्लाचो करी जो दोस्त आहे त्याची जी कबर आहे ती तर मोठी तुम्हाला स्टोरी देऊन लावते. काय आहे ती स्टोरी की हर त्याचं जो अवसाफ त्या वलीउल्लाचं तर मी आपल्या आतलीन कैसं दाखील करू की मी जसं अल्लानी ह्यांना नवाजला तर काय तो चीज होतो की ज्याच्यानी ह्यांना नवाजली गेली. तर तो चीजो जर मी आपल्या जिंदगीतले नाही ही करू शकलो तर जर प्रॅक्टिकली ह्यो जो ह्य हात जाऊन जर तुमची जर कैफियत जर नाही बदलय तर अजून खत जाऊन बदलन ह्याचो तुम्ही प्रत्येकाने जो आहे म्हणजे तुमचो हार्टचो अफेअर म्हणजे स्टेट जो आहे तो किती खतरनाक खंच्या ह्याच्यावर आहे तो तुम्ही जो आहे त्याचा अंदाज लावा. हसन अल बसरी च्या जवळ एक शख्स येतं फरमवतात त्यांना
की माझा जी दिल आहे ना ती सक जायला आहे. तर हसन बसरी राहिमुल्लाह त्यांना फरमतात की ह्याला जी आहे ना तुम्ही जिकरच्या जरियाने काय करा, त्याला मुलायम करा. जसा कब्रस्तानात जाण्यासाठी एक ये, तसाच अल्लाचा जो जिकर आहे, तर हे जर जागा आहात, तर तुम्हीला काय जिकर करूया पाहिजे की आता ऐसो जिकर की जो तुम्हाला अल्लाशी अल्लाची मोहब्बत अल्लाच्या ह्याच्या इकडं जर त्यांची जर चीज ही होते की नाही, तो काय तुम्ही जिकर करता त्याचो पण जायजो घेणं जी आहे ती खूप जरुरी. तसाच मालिक इब्न दिनार जवळ एक माणूस येतात, तर पण हीच कंप्लेंट करतात की माझा दिल जी आहे ती सक झालेला आहे. आता बघा लोक येतात ही कंप्लेंट घेऊन की माझा दिल सक झालेला आहे, माझ्या डोळ्यांशी आसवा नाहीये. पण काय आमच्या ह्यातले ही फिकर आहे, आम्ही आजपर्यंत कुणाशी गेल्यावर की आमला जी आहे ती आमचो ह्यो आहे, आम्ही कवा अल्लाच्या यादला मी रडलोच नाही. आम्ही लोकांशी कवा जाता की ही मोबाईल नवीन लॉन्च झालाय म्हणा तू धारशील, आमचो ह्यो ह्यो आहात आमचं जर हे आहात, आम्ही लोकांशी जी अप्रोच होता ती दुनियाच्या हुसूलच्या साठी आम्ही अप्रोच होतो. आणि सगळ्यात मोठं तुर्रो तर ह्यो आहे की आमचं जर वलीउल्लाह आजच्या दौरला जर जिंदा वलीउल्लाह पण जर बसलेला आहात, तर तुमच्या दुनिया सवार याच्यासाठी बसलेला आहात का, तर पण काय करतील जर लोक त्यांच्या जवळ जातात. कोण जाते आजच्या ह्यातले की माझो ह्यो अफेअर आहे, माझो आज ह्यो स्टेटस आहे की तुम्ही मला ही सांगा की मी जी करून जी आहे ती मी ह्या चीजशी बरी होईन आणि मी अल्लाच्या इकडे माझा कनेक्शन होईल. आम्ही कशासाठी जातो, माझो जॉबला आहे इन्क्रीमेंट नाही होय त्याच्यासाठी काहीतरी द्या. हा, पोरगा नाही होय त्याच्यासाठी काहीतरी द्या. शादी नाही होय त्याचा काहीतरी बघा. अक्सरियत जर तुम्हाला मी बोलला 100%ची 1 or 2% असं असतील की जर जर अल्लाचं दोस्त हात त्यांच्याजवळ जेव्हा ही लोक जातात, तर त्यांचं जर मसला हात तर दुनियावीच हात. तर जर हात आम्ही जर आमची आखिरत नाही बनवली आणि काही चंद ऐसच वलीउल्लाह आहात की जेव्हा जरी जर तुम्ही त्यांच्याजवळ दुनियावी मसलो घेऊन गेल्या की तर तुम्हाला दुनियावी मसल्याच हल देतील. मग कमी हात आणि ही काम झाला नाही. ही आज आज आपली आज ज्या स्टेटला आपण हाव त्याचं रिझन ह्योच आहे की जर पहिलेच जर होतं ज्यांच्या आज ह्यावर तुम्ही एक एक समंदरच्या ह्याच्यावर लोकांना तुम्ही त्यांच्या ह्यावर बघता, त्यांच्या दर्गावर बोला या त्यांच्या मजारवर बोला, जर लोक तुम्ही बघता तर ह्यासाठी आहे की त्यांनी लोकांची आखिरत सवारले, त्यांनी लोकांची दुनिया सवारली. त्यासाठी आज ती तुम्ही इथं तर तो मजमू नाही बघत. पण हे जो पण हे जो वलीउल्लाह आहात आजच्या ह्यातले ज्यांच्या इकडं आम्ही आपलं सेव करता, तर पहिले जो इरादा ठेवणारा जो माणूस आहे की ज्या ह्यानी तो जातोय त्याचा जाणं दुनियाच्या गरजानी आहे. आणि ज्याच्या इकडं आम्ही जात आहोत तो पण त्याची जी रहनुमाई आहे ती जी आहे ती आखिरतच्या ह्यानी नाही. म्हणून आज आमचं जो पण काही हाल आहे दोनों साईडची जी आहे ती काम बिघडलेलं आहे. तर आपल्याला आपलं जर सुफिया हे जो होतं ज्यांनी आपल्या ज्या तरीक्यावर आपली जिंदगी केली तिकडं आपल्याला जी जाणं जी आहे त्या ह्याच्यावर जाणं खूप जरुरी आहे. आणि ह्या सगळ्या ह्याचो की आम्हाला त्यांची काय हासिल करायचं नाही.
त्याची क्लिअरिटी असणं जी आहे ती खूप जरुरी आहे. आज तुम्हाला एक जर आपल्या करिअरचा डिसिजन घ्यायचा आहे, तुम्ही त्याच्यासाठी किती रिसर्च करता? आज मी जर तुम्हाला काय बोलता, हा तू ही कर, तुम्ही कराल? नाही करणार. काय कराल तुम्ही? पण जेव्हा ह्याचो मसलो आहे, जेव्हा अल्लाहचो मसलो आहे, आखिरतचो मसलो आहे, हर कोण उठतंय तो तुम्हाला सांगतोय की हे ऐसा करा आणि तुम्ही करता. ह्यो जो चीजो आहात, ह्यो तुम्हाला रुहानियतच्या ह्यानी ह्यो चीजो काही नाही देणार. असल रुहानियतचो ह्यो जो आहे की तुमचं जो पण काही जो चीजो तुम्ही करता, तर त्याच्यानी तुम्ही अल्लाहला किती पाहिल्या, अल्लाहच्या करीब तुम्ही किती गेल्या. आणि जर ती 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 जी करीबियत आहे ती जर तुम्हाला दिसून नाहीये, तर समजा ह्या जर जो पण कोण तुम्हाला सांगणार आहात, ही सगळा एक जी आहे ती नाटक आहे. का? कारण जो रसूलचं फरमान आहे तो ती असलियतशी जी आहे ती हटून नाही असू शकत. जसं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोललं की तुमच्या डोळ्यांशी आसवा येतील, तुमचा कुलूब जी आहे ती नरम होईल आणि तुम्ही या जागेवर जाता. आणि खास कर माझी ही आहे आम कब्रस्तान तही आहे. पण जेव्हा अल्लाशी इतकं करीब जर लोक होतं, जेव्हा त्यांच्या दरवर तुम्ही जाल आणि थत जाऊन जर तुमचा जर ही जी आहे ती जर दिली कैफियत जर बदलली नाही, तुम्ही थत हल्ला गुल्ला करून जी आहे जी पण काही आहे तुमची जिंदगी जी चालणारी आहे तीच चाललेली आहे. 2024 गेला, तुम्ही त्याच ह्यात आहो. 2025 पुढे जाईल, तुमची कैफियत तीच आहे. तर तैशा ह्यातले हर शख्सला जो आहे त्याचो जायजो घेणं, हर इंडिव्हिज्युअलनी सेल्फ असेसमेंट करणं जी आहे ती जरुरी आहे. आपली आखिरत जी आहे तुम्ही दुसऱ्याच्या वर नको सोडू. आखिरत बनवायची आहे, सही गलत हा आपला जो रुहानियतचा जो ह्यो आहे, काय तरीकेकार आहे, काय ही आहे, ती स्वतःनी तुम्ही ही करा. त्याच्यावर मेहनत करणं जी आहे ती जरुरी आहे. आणि त्याच्यासाठी सगळ्यात अहम चीज के तुम्ही त्या तलाशला असा के तुम्हाला जी आहे अल्लाह आणि रसूलचा जी जी कुर्बत आहे त्यांची, त्याच्यावर आम्हाला गाईड करणारा हंसायसाठी दर आहे. कोण आहे आम्हाला त्यांची काय ही मिळतंय, तो माणूस जो आहे तो ही जी इल्म आहे, अल्लाह पहिले तो अल्लाची कुर्बत ठेवते, अल्लाच्या जवळ आहे की नाही, त्याच्यात शर्यत आहे की नाही, त्याच्यात तरीकत आहे की नाही, ह्या चीजचा जो आहे त्याचं अनालिसिस करणं, त्याची करणं मग अहम आहे. अल्लाह ताला आपल्या सगळ्यांना जी है हिदायत दो, ही दुआ है. आमीन या रब्बल आलमीन. व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन.